Hi friends, welcome to our channel Self Study 2.2. Uh, in this session, या सेशन मध्ये आपण जे इंडियन पॉलिटी आपण चालू केलेला आहे त्या इंडियन पॉलिटीच्या सिरीज मधला जो पुढचा पार्ट आहे तो म्हणजे फंडामेंटल राईट्स याला बघणार आहे. बघा, फंडामेंटल राईट्स हे खूप इम्पॉर्टंट आहे. देशातील नागरिकांच्या पूर्णतः विकासासाठी फंडामेंटल राईट्स खूप इम्पॉर्टंट आहे आणि आपण फंडामेंटल राईट्स वर आजच्या याच्यामध्ये बोलणार आहे. बट आपला जो हा इनिशिएटिव्ह आहे की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा तुम्ही काय करायला सबस्क्राईब करा, शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत. कारण जर एखाद्या विलेज मधलं खेड्यातलं पोरग असेल तर तो अफोर्ड नाही करू शकत क्लासेस. तर माझ्याकडे जितकं नॉलेज आहे तितकं तर मी प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करतो. बट तुम्ही काय करू शकता, एक चांगला एक इनिशिएटिव्ह म्हणून याला काय करू शकता, शेअर करू शकता. ओके, बघू आपण फंडामेंटल राईट्स काय आणि लाईक सुद्धा करा. फंडामेंटल राईट्स काय, इंट्रोडक्शन ऑफ फंडामेंटल राईट्स हे चॅप्टर मध्ये आपण बघणार आहे. तसं तर राईट्स खूप प्रकारचे असतात, बट या ठिकाणी आपल्याला 3 राईट्सचे कन्सेप्ट महत्वाचे तर ते आपण या ठिकाणी बघू आणि कन्सेप्ट थोडंसं समजून घेण्याचा प्रयत्न करू. बघा, फंडामेंटल राईट्स मुख्यतः या ठिकाणी आपल्याला 3 फंडामेंटल राईट्स बघायचे आहेत. जसं फॉर एक्झाम्पल पहिलं, एक ह्युमन राईट्स बद्दल तुम्ही ऐकलं असाल का, ह्युमन राईट्स असते. दुसरं फंडामेंटल राईट्स बद्दल ऐकलेलं असेल, म्हणजे आता पाहतोच आहे आपण. आणि तिसरं असते ते म्हणजे लिगल राईट्स. बरोबर, जे ह्युमन राईट्स असते, सपोज आपण ऍझ्युम करू का एक हे विद्यार्थी आहे, एक स्टुडंट आहे, तुषार नावाचा एक नागरिक आहे. तुषार हा ज्या एखाद्या कंट्रीमध्ये आहे किंवा तुषारचा जन्म झाल्यानंतर तुषारला जे राईट्स मिळते, जे राईट्स तुषारला जन्मदत्त मिळते, नॅचरल राईट्स मिळते, जसं श्वास घेण्याचा आहे, झोपण्याचा आहे, फिरण्याचा आहे, जेवण करण्याचा आहे, याच्यावर कोणतेही प्रकारे बंदी नाही आणू शकत कोणी. हे राईट्स म्हणजेच काय, त्याचे ह्युमन राईट्स आहे. ठीक आहे ना. ह्युमन राईट्सचा इश्यू सुद्धा खूप चर्चेमध्ये असते, तर तुम्हाला ते बघायला लागेल. फंडामेंटल राईट्स म्हणजे काय, मराठीमध्ये याला मूलभूत अधिकार असं म्हटले जाते. मराठी मूलभूत अधिकार. सपोज तुषार जर भारत देशाचा नागरिक असेल, तुषार इंडियाचा नागरिक आहे आणि या इंडिया देशाचा नागरिक असल्या कारणानं जे इंडियाच्या कॉन्स्टिट्यूशननं त्याला जे हक्क प्रोव्हाइड केलेले आहे, जे अधिकार त्याला प्रोव्हाइड केलेले आहे, मूलभूत हक्क सुद्धा म्हटले जाते, तर जे हक्क त्याला प्रोव्हाइड केले आहे त्या देशाच्या कॉन्स्टिट्यूशननं जे हक्क त्याला प्रोव्हाइड केलेले आहे, या हक्कांनाच म्हटले जाते फंडामेंटल राईट्स. ठीक आहे. देन असते काही लिगल राईट्स, मीन्स त्या देशाच्या पार्लमेंटनं लॉ बनून काही राईट्स प्रोव्हाइड केलेले आहे. कोणाला? तुषारला. तर त्याला म्हटलं जाते लिगल राईट्स. बट या सर्वांमध्ये जे फंडामेंटल राईट्स आहे खूप इम्पॉर्टंट आहे, कारण हे प्रोव्हाइड कोण केले असते, त्या देशाच्या कॉन्स्टिट्यूशनने ते प्रोव्हाइड केले असते. त्यासाठी फंडामेंटल राईट इम्पॉर्टंट असते. मग आपल्या देशामध्ये फंडामेंटल राईटची काय कन्सेप्ट आहे, आपल्या देशाच्या कॉन्स्टिट्यूशन, जर आपण आपल्या देशाच्या कॉन्स्टिट्यूशनला समजत आहे तर आपल्याला त्या आपल्या देशाच्या कॉन्स्टिट्यूशन मधल्या राईट्सला सुद्धा समजून घ्यावं लागेल. आज फंडामेंटल राईट्स खूप सारे बवाल होत असते की आम्हाला हे राईट्स आहे, आम्हाला ते राईट्स आहे. बऱ्याच लोकांना आपल्याला आपले राईट्स माहित नाही राहत, त्या कारण त्याच्यावर अन्याय होते. खूप सारे कारण असते, खूप सारे कारण असते, रिझन असते. तर बरेच वेळेस आपल्याला डिस्क्रिमिनेशन फेस करावं लागते. तर असं होऊ नये म्हणून काय आहे, आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये काय दिलेले आहे आपल्यासाठी, प्रत्येक आपल्या देशाच्या नागरिकासाठी काही फंडामेंटल राईट्स दिलेले आहे. बघा, यांना मूलभूत का म्हटल्या जाते, फंडामेंटल का म्हटल्या जाते, हे सुद्धा पुढे येणारच आहे. बट या ठिकाणी आपल्याला पाहावं लागेल, थोडस काही कन्सेप्ट आहे त्या बघून घेऊ थोडस. बघा, जर आपण इंडिया कॉन्स्टिट्यूशन पाहिलं तर आपण बघतोच की आर्टिकल जे आहे आपल्या देशाच्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये 395 इतके आर्टिकल होते ज्यावेळेस कॉन्स्टिट्यूशन लागू झालं, जे 22 पार्ट्स मध्ये काय होते, डिवायडेड होते. देन 8 शेड्यूल होते. तर अशा प्रकारे आपल्याला डिवायडेशन दिसते. आता जे पार्ट्स आहे 22, या पार्ट्स मध्ये पार्ट 3 जो होता आपला, पार्ट 3 जो आहे, हा पार्ट 3, या पार्ट 3 मध्ये काय दिलेलं आहे, फंडामेंटल राईट्स दिलेले आहे आपल्याला, फंडामेंटल राईट्स दिलेले आहे पार्ट 3 मध्ये. आणि ह्या पार्ट 3 मध्येच आपल्याला लगभग
जे आर्टिकल आहे, ज्या आर्टिकलची गोष्ट आपण जे आर्टिकल डिवाइडेड केले आहे, जे आर्टिकल आहे हे आर्टिकल 12 पासून ते 12 पासून ते लगभग 36 पर्यंत या रेंज मध्ये आपल्याला काय दिसते? फंडामेंटल राइट्स दिसून येते. ओके, फंडामेंटल राइट्स डिवाइडेड केले आहे. याही फंडामेंटल राइट्सचे काही सब पार्ट पडलेले आहे. जसं या ठिकाणी तुम्ही बघत असाल राईट टू इक्वालिटी. ठीक आहे, मी शॉर्ट मध्ये लिहितो राईट टू इक्वालिटी जे आर्टिकल 40 पासून 80 पर्यंत दिलेले आहे. देन राईट टू फ्रीडम जे आपल्याला आर्टिकल 18 नाही म्हणतात, आपल्याला 19 पासून 22 पर्यंत दिलेले आहे. ठीक आहे. देन राईट अगेन्स्ट एक्सप्लोइटेशन हे काय आहे, कसे आहे सगळं समजून सांगू आपण, बघायचेच आहे. राईट अगेन्स्ट एक्सप्लोइटेशन राईट अगेन्स्ट एक्सप्लोइटेशन जे आर्टिकल किती 23 टू 24 याच्यात दिलेले आहे. देन मी याने नंबरिंग करून घेतो 1 2 3 आणि ही फोर्थ नंबरवर आहे राईट टू फ्रीडम ऑफ रिलीजन राईट टू फ्रीडम ऑफ रिलीजन. ओके. देन फिफ्थ नंबर मध्ये आहे आपल्याला कल्चरल अँड एज्युकेशनल राईट. ते काय आहे ते बघूच आपण. जे आपल्याला याचा आर्टिकल नाही सांगितलं मी, आर्टिकल 29 to 30 दिलेलं आहे आणि कल्चरल अँड एज्युकेशन जे हे दिलेलं आहे हे आर्टिकल 29 to 30 याच्यामध्ये दिलेलं आहे. आणि जे आर्टिकल राईट टू रिलीजन आहे हे आपल्याला 25 पासून 28 पर्यंत दिलेला आहे. देन सिक्स्थ नंबरचा जो राईट्स आहे तो राईट्स आहे आपला राईट टू प्रॉपर्टी ओके. राईट टू प्रॉपर्टी आर्टिकल 30 मध्ये दिलेला होता, 31 मध्ये. आणि एक इम्पॉर्टंट आहे जो 7 नंबरचा राईट्स आहे, याला थोडस बघून घेऊ. जो इम्पॉर्टंट आहे आपला 7 नंबरचा 7th नंबरचा इथे ड्रॉ करतो मी खाली. 7th नंबरचा जो राईट्स आहे हा आहे राईट टू कॉन्स्टिट्यूशनल रेमेडीज जो आर्टिकल 32 मध्ये दिलेला आहे. ठीक आहे. बाकी आणखी काही राईट्स जे 36 पर्यंत आलेले ते सुद्धा बघू आपण. बट या ठिकाणी इतकं समजून घ्या की अशा प्रकारे मूळ कॉन्स्टिट्यूशन मध्ये जे आपल्या देशाचं कॉन्स्टिट्यूशन होतं, मूळ कॉन्स्टिट्यूशन होतं, त्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये किती राईट्स होते आपल्याला दिसून येते, 7 राईट्स आपल्याला दिसून येते. बट आता सध्या किती आहे? आता 6 आहे. आता का 6 आहे? कारण राईट टू प्रॉपर्टी जो 31 मध्ये दिलेला होता, या ठिकाणी तुम्ही बघता राईट टू प्रॉपर्टी जो 31 मध्ये दिलेला होता याला काय केलेलं आहे, 44वी घटना दुरुस्ती करून म्हणजे 44th कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट 1978 मध्ये करून काय करण्यात याला काढून टाकण्यात आलेलं आहे. ओके. तर हे सगळं या ठिकाणी थोडस बघू काही कन्सेप्ट वगैरे काय. तुम्हाला हे सगळं अंदाज आलाच असेल की आपल्याला फंडामेंटल राईट्स मध्ये नेमकं काय शिकायचं आहे. बघा, द फंडामेंटल राईट्स इज रिच इन पार्ट 3. पहिलेच सांगितलं की पार्ट 3 मध्ये आहे ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया आर्टिकल 12 to 35. आणि ही जे कन्सेप्ट आहे फंडामेंटल राईटची हे आपण कुठून बॉरो केलेली आहे? आपण हे इन्स्पिरेशन घेतली आहे आपण युएसएच्या कॉन्स्टिट्यूशन कडून. इट मीन्स फर्स्ट टाइम हे युएसएच्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये होती. पण जसं इंग्लंड मध्ये एक ऍक्ट आहे ज्याला मॅग्ना कार्टा असं म्हटलं जाते. म्हणजे महत्वाचं बिल आहे, इंग्लंड मध्ये एक बिल होऊन गेलं त्याला मॅग्ना कार्टा असं म्हटलं जाते. तर तसंच भारतात सुद्धा हे महत्वाचं चॅप्टर आहे म्हणून सुद्धा याले मॅग्ना कार्टा ऑफ इंडिया असं म्हटलं जाते. जसं ब्रिटनच्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये ते मॅग्ना कार्टा होतं, तसंच इंडियाच्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये हा पार्ट खूप महत्वाचा आहे म्हणून याला मॅग्ना कार्टा ऑफ इंडिया असं म्हटल्या जाते. आपल्या देशाचं जे कॉन्स्टिट्यूशन आहे खूप कॉम्प्रेहेन्सिव्ह आहे, है ना. दुसरी गोष्ट काय हे काय जस्टिसेबल आहे. बघा,
जस्टिसेबल मीन्स याचा थोडासा जो मिनिंग आहे थोडासा ब्रॉड होते है ना. जस्टिसेबल मीन्स काय? जस्टिसेबल मीन्स का जर तुमचे राईट्स, हे जे राईट्स आपल्याला कॉन्स्टिट्यूशनला काय केलेले आहे, प्रोव्हाइड केलेले आहे, हे राईट्स जर व्हायोलेट झाले म्हणजे सरकारकडून, स्टेट कडून जर व्हायोलेशन झालं, स्टेट कडून जर व्हायोलेशन झालं, प्रकारे जस्टिसेबल. जस्टिसेबल मीन्स काय? जर सपोज स्टेट कडून जर फंडामेंटल राईट्सचं काय होत असेल, व्हायोलेशन होत असेल, म्हणजे व्हायोलेशन मीन्स जे फंडामेंटल राईट्स या तुषारला भेटलेले आहे याच्यावर जर काय होत असेल, काही घात होत असेल किंवा याला हे मिळत नसेल, तर याला म्हटलं जाते व्हायोलेशन. व्हायोलेशन. ठीक आहे. म्हणजे मूलभूत अधिकारांचं जर काय होत असेल, व्हायोलेशन होत असेल, फंडामेंटल राईटचं जर व्हायोलेशन होत असेल, तर हा तुषार डायरेक्ट कुठे जाऊ शकते, सुप्रीम कोर्ट मध्ये सुद्धा जाऊ शकते आपले फंडामेंटल राईट्स वापस प्राप्त करण्यासाठी. नाही तर बघा, सुप्रीम कोर्टमध्ये डायरेक्ट जाता येत नाही. का नाही जाता येत? बघा आपल्या देशामध्ये जे ज्युडिशियल सिस्टम आहे ते कसं आहे, वरत आहे सुप्रीम कोर्ट, त्याच्या खालता आहे हायकोर्ट आणि त्याच्या खालता आहे डिस्ट्रिक्ट कोर्ट. हे तीन आहे. जर आपल्याला सुप्रीम कोर्टमध्ये जायचं असेल तर एक एक सीडीत चंगत जावं लागते. इट मीन्स का आपल्याला काय करावं लागेल, डिस्ट्रिक्ट अपिलेटच्या मार्गाने कुठं जावं लागेल, सुप्रीम कोर्ट पर्यंत जावं लागेल. पहिले आपली डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये केस चालेल, त्याच्यानंतर हायकोर्टमध्ये चालेल, त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टमध्ये जावं लागेल. तर या टाईपनं काय होईल, आपली केसेस चालेल. बट या ठिकाणी काय होते की फंडामेंटल राईट्सचं जर व्हायोलेशन झालं असेल तर आपण डायरेक्ट कुठं जाऊ शकतो, सुप्रीम कोर्टमध्ये एंटर करू शकतो, त्या ठिकाणी जाऊ शकतो. तर हेच होतं जस्टिसेबल. इट मीन्स का जर व्हायोलेशन झालं तर ते काय आपण डायरेक्ट सुप्रीम कोर्टमध्ये जाऊ शकतो आणि गेलेले आपले फंडामेंटल राईट्स वापस आपण काय करू शकतो, लागू करून घेऊ शकतो. ओके. आपल्या देशाच्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये तर मोठ्या प्रमाणात त्याचं एलॅबोरेशन केलेलं आहे. एलॅबोरेशन म्हणजे विस्तृतपणे दिलेले आहे ते. ओके. आणि बाकीच्या देशाच्या कंट्रीपासून जर कंट्रीपेक्षा जास्त एलॅबोरेट केलेलं आहे. म्हणजे डिटेलमध्ये दिलेलं आहे असं म्हणायला काही हरकत नाही. डिटेलमध्ये आपल्याला आपल्या देशाच्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये दिसते ते. The fundamental rights are guaranteed by the Constitution to all the person without any discrimination. कोणत्याही प्रकारच्या डिस्क्रिमिनेशनला वगळून आपल्या देशामध्ये फंडामेंटल राईट्सची गॅरंटी प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे प्रत्येक सिटीजनला. कोणत्याही प्रकारचा भेदभाव केलेला नाहीये. जर आपण फंडामेंटल राईट्स आपल्या देशाचं कॉन्स्टिट्यूशन आपल्या देशाच्या नागरिकाला देत असेल तर त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं डिस्क्रिमिनेशन करण्यात आलेलं नाहीये. They uphold the equality of the individuals, the dignity and the individual, the larger public interest and unity of the nation. एका व्यक्तीची डिग्निटी मीन्स सन्मानानं जगण्याची जी भावना असते ते डिग्निटी, इक्वालिटी, डिग्निटी, प्रत्येक व्यक्तीची इक्वालिटी आणि डिग्निटी. देन लार्जर लोकांचा इंटरेस्ट म्हणजे हित. इंटरेस्ट म्हणजे या ठिकाणी हित होते की जसं खूप साऱ्या लोकांचं हित जपल्या जाते की खराब नाही झालं पाहिजे, चांगलं विचार करणं त्यांच्यासाठी ते. युनिटी ऑफ द नेशन, देशाची एकात्मता, या सगळ्या गोष्टी फंडामेंटल राईट्स न काय केलेल्या प्रिझर्व्ह करण्याचं काम केलेलं आहे. दुसरं या ठिकाणी बघायचं झालं, फंडामेंटल राईट्स आर मेड ऑफ प्रमोटिंग द आयडियाज ऑफ द पॉलिटिकल डेमोक्रेसी. फंडामेंटल राईट्स पॉलिटिकल डेमोक्रेसीला सुद्धा प्रमोट करते. दे प्रिव्हेंट द इस्टॅब्लिशमेंट ऑफ द ऑथॉरिटेरियन अँड डिस्पोटिक रूल्स ऑफ द कंट्री. बघा, जे फंडामेंटल राईटचं मेन काम तर हे आहे की जर स्टेटचे जे ऑथॉरिटेरियन असेल किंवा डिस्पोटिक रूल जर किंवा टायरनी जर स्टेट आपलं निर्माण करत असेल, टायरनी म्हणजे हुकुमशाही जर निर्माण करत असेल, ओके, तर हुकुमशाही नियंत्रणात आणण्यासाठी किंवा डिस्पोटिक रूल कंट्रोल करण्यासाठी सुद्धा फंडामेंटल राईट वर्क करते. की स्टेटनं असे निर्णय नाही पास केले पाहिजे की ज्यानं फंडामेंटल राईटचं पूर्णतः उल्लंघन होऊन राहिलं आणि पूर्णतः उल्लंघन होऊन त्याचा खूप सारा बेनिफिट त्या जनतेचे खूप सारे अधिकार काढून घेतल्या जात आहे. या गोष्टी नाही झाल्या पाहिजे. देन त्याच्यासाठी काय केलेलं आहे, फंडामेंटल राईट काय केलेलं आहे आपल्या आपल्या संविधानाने प्रोव्हाइड केलेलं आहे. ओके. मीन्स ते आर्बिट्ररी लॉज म्हणजे मनमाने कायदे आपल्या लेजिस्लेचरनं
ज्याला आपण जसं लेजिस्लेचर मध्ये पार्लमेंट किंवा गव्हर्नमेंटनं काही लॉज इस्टॅब्लिश नाही केले पाहिजे, लॉ नाही बनवले पाहिजे, मनमाने लॉ नाही केले पाहिजे, हुकुमशाही नाही आली पाहिजे आपल्या देशामध्ये. याच्यासाठी काय केलेलं आहे, फंडामेंटल राईट्स काय करते, आपलं त्या तशा लॉज पासून रक्षण करते. की जर गव्हर्नमेंटनं तसे लॉ बनवले तर ते फंडामेंटल राईटचं व्हायलेशन करते म्हणून नल अँड वाईड, ओके, नल अँड वाईड ठरून काय करू शकते, त्यांना खारिज केल्या जाऊ शकते. Okay, the fundamental rights are named so because they are guaranteed and protected by the Constitution, which is the fundamental laws of land. बघा या ठिकाणी एक गोष्ट सांगायची राहिली, म्हणून आपल्या देशामध्ये कन्सेप्ट आहे गव्हर्नमेंट ऑफ लॉ नॉट ऑफ मे. कधी कधी आपल्याला एक येते की आपल्या देशामध्ये, भारत देशामध्ये जे लॉ आहे, आपल्या देशामध्ये कोणाचं गव्हर्नमेंट आहे, लॉचं. गव्हर्नमेंट कोणाचं आहे, लॉचं, ना की माणसांचं, है ना, नॉट अ मॅन. म्हणजे नॉट ऑफ मेन, म्हणजे मेनचं नाही आहे. तर हे टर्म तुम्ही ऍज इट इज लक्षात ठेवू शकता. जर युपीएससी ची स्टडी करत असन, एमपीएससी ची स्टडी करत असन, एनडीए ची स्टडी करत असन, एनडीए ची किंवा अदर रिटर्न एक्झामची जर करत असेल, तर या ठिकाणी तुम्हाला इम्पॉर्टंट आहे, जर असे टर्म आलं की देशामध्ये काय आहे, लॉचं रूल आहे. आपल्या देशामध्ये रूल कोणाचा आहे, लॉचा, ना की माणसाचा, मेन्स आहे. तर आपण याच्यावर डिटेल नोट्स लिहू शकतो आणि ह्या सगळे पॉईंट तुम्हाला त्याच्यात इलॅबोरेट करावं लागेल. ओके, जर फंडामेंटल राईट बाबत पाहायचं झालं तर काय प्रोटेक्ट करते फंडामेंटल राईट्स, तर फंडामेंटल राईट्स प्रोटेक्ट करते. त्यांना फंडामेंटल का म्हटलं जाते, कारण ते फंडामेंटल लॉ ऑफ द लँड आहे. आपल्या देशाचं जसं कॉन्स्टिट्यूशन काय आहे, एक फंडामेंटल लॉ ऑफ द लँड आहे, मीन्स महत्वाचा लॉ आहे आपल्या देशाचा, आणि त्या लॉ मध्ये, आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्येच ते मेन्शन केलेलं आहे, आपल्या देशाच्या याच्यातच ते मेन्शन केलेलं आहे, त्या कारणाने त्याला फंडामेंटल असं म्हटलं जाते. दे आर फंडामेंटल ऑल्सो इन द सेन्स दॅट दे आर मोस्ट इसेन्शियल फॉर द ऑल अराउंड डेव्हलपमेंट, मॅटेरियल, इंटेलेक्च्युअल, मॉरल अँड स्पिरिच्युअल ऑफ द इंडिव्हिज्युअल्स. दुसरी एक सेन्स आहे का त्यांना फंडामेंटल का म्हटलं जाते, कारण एका सेन्स नव्हतं, ठीक आहे की ते आपल्या देशाच्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये आहे. दुसरा सेन्स हा आहे की फॉर एक्झाम्पल, जसं एखाद्या व्यक्तीचं, म्हणजे ते काय करते, एखाद्या व्यक्तीचं, देशातल्या एका व्यक्तीचं मटेरियल्स, इंटेलेक्च्युअल, मॉरल आणि स्पिरिच्युअल ह्या सगळ्या गोष्टीची त्याची ऑल अराउंड डेव्हलपमेंट होईल एखाद्या गोष्टीची, याचा काय करते ते, याच्यावर थोडासा भर देते किंवा याचं प्रोटेक्शन करते. तर देन त्या कारणानं सुद्धा काय, त्याला फंडामेंटल राईट सुद्धा म्हटल्या जाते. तर कोणत्याही याच्या येणं, प्री असो मेन्स असो, पर्स्पेक्टिव्ह तुम्ही थोडं लक्षात ठेवा. देन ओरिजिनली द कॉन्स्टिट्यूशन प्रोव्हाइडेड फॉर दी 7 फंडामेंटल राईट्स. बघा, आपल्या देशाच्या कॉन्स्टिट्यूशननं तर 7 फंडामेंटल राईट्स दिले. जस्ट फॉर एक्झाम्पल, राईट टू इक्वालिटी 40 to 80, राईट टू फ्रीडम 90 to 22, राईट अगेन्स्ट एक्सप्लॉयटेशन 22 to 23. मराठीमध्ये सांगायचं झालं तर राईट टू इक्वालिटी म्हणजे समानतेचा अधिकार 14 पासून 18 पर्यंत. राईट टू फ्रीडम मीन्स स्वातंत्र्याचा अधिकार 19 ते 22 पर्यंत. राईट अगेन्स्ट एक्सप्लॉयटेशन शोषणाविरुद्धचा अधिकार 23 पासून 24 पर्यंत. राईट टू फ्रीडम ऑफ रिलिजन्स आर्टिकल 25 to 28 मीन्स धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार, धर्म स्वातंत्र्याचा. कल्चरल अँड एज्युकेशनल राईट्स, शैक्षणिक आणि सांस्कृतिक आणि शैक्षणिक राईट्स दिलेले 29 to 30. राईट टू प्रॉपर्टी आर्टिकल 30 मध्ये, जो कॅन्सल करण्यात आलेला आहे. कधी हा राईट्स पहिले प्रॉपर्टीचा होता, बट खूप साऱ्या विवादानं या राईट्सला काय करण्यात आलं, कॅन्सल करण्यात आलं. जसं हा राईट्स कॅन्सल करून आता काय बनवण्यात आलेलं आहे त्याचं, ते बघू थोडं. तर हा राईट्स कॅन्सल करून काय बनवण्यात आलेला आहे, तर 44th कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ऍक्ट 1978 मध्ये पारित करण्यात आलं. 44 कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ऍक्ट 1978. मोरारजी देसाई त्यावेळेस प्राईम मिनिस्टर होते आणि त्यावेळेस काय करण्यात आलेलं होतं, हे कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट करण्यात आली. आणि इट इज मेड अ लीगल राईट्स अंडर द आर्टिकल 300A इन पार्ट 12. आणि संविधानाच्या पार्ट 12 मध्ये काय करण्यात आलं,
की एक लिगल राईट्स म्हणून 300A नावाचं आर्टिकल बसून त्या आर्टिकल मध्ये काय करण्यात आलं ते टाकण्यात आलं. ओके, म्हणजे भाग 12 मध्ये आर्टिकल 300A मध्ये याचा समावेश करून त्याला लिगल राईटचा दर्जा देण्यात आला. म्हणजे आता अशी कंडिशन झाली, फंडामेंटल राईट्स कसं आहे की जर व्हायलेशन झालं तर कोणी सरळ कुठं जाऊ शकते, सुप्रीम कोर्टमध्ये त्याला जाता येते. बट ऍट धिस टाइम काय कंडिशन बनली की आता कोणताही व्यक्ती फंडामेंटल राईट्स म्हणजे राईट टू प्रॉपर्टीचं जर व्हायलेशन झालं असेल, जशा काही केसेस झालं, फॉर एक्झाम्पल जर तुम्ही पाहिलं असेल केशवानंद भारती केस झाले 1973 मध्ये, केशवानंद भारती वर्सेस स्टेट ऑफ केरला. हे केस सुद्धा कशाशी रिलेटेड होती? ही केस सुद्धा फंडामेंटल राईट्सशीच रिलेटेड होती. ही केस सुद्धा कशाशी रिलेटेड होती? फंडामेंटल राईट्सशीच रिलेटेड होती. म्हणून फंडामेंटल राईट्स जर व्हायलेशन झालं, फंडामेंटल राईट्सचं जर व्हायलेशन झालं तर काय दिसून येते आपल्याला? लोक सुप्रीम कोर्टमध्ये जात होते आणि सुप्रीम कोर्ट काय करत होतं, त्याच्यावर ज्युडिशियल रिव्ह्यू देत होतं आणि ज्युडिशियल रिव्ह्यू देऊन वापस तो राईट लोक काय करत होते, लागू करून घेत होते. बट ज्या वेळेस काय झालं की फंडामेंटल राईट्सला काय मिळाला, एक त्याचा लिगल राईट बनला. इट्स मीन्स आता तो फंडामेंटल राईट्स राहिला नाही, तो आर्टिकल 12 पार्ट 12च्या अंतर्गत आर्टिकल 30A च्या अंतर्गत तो काय झाला, तर लिगल राईट झाला. मीन्स का जर एखाद्याची प्रॉपर्टी काढून घ्यायची असेल, गव्हर्नमेंटला जर पब्लिक पर्पज साठी एखाद्याची प्रॉपर्टी काढून घ्यायची असेल तर ते प्रॉपर्टी तो काढून आरामशीर घेऊ शकत होता. आता घेऊ शकते आणि काय घेऊ शकते, बट लिगली त्याला त्याचे जे डॅमेजेस आहे, जे कम्पेन्सेशन आहे, कम्पेन्सेशन वर्ड सुद्धा काढून टाकण्यात आलाय. आता तिथे अमाऊंट वर्ड टाकण्यात आलेला आहे. बट जे अमाऊंट त्याला द्यावे लागते, जे गोष्टी त्याच्या याच्यात द्यावं लागते, त्या सगळ्या गोष्टी त्याला प्रोव्हाइड करावं लागेल. म्हणजे त्याला त्या गोष्टी काय करावं लागेल, द्यावं लागेल. ओके, तर ही गोष्ट एक. दुसरं, फीचर्स ऑफ दी फंडामेंटल राईट्स. इट मीन्स जेव्हा आपण फंडामेंटल राईट्सले ऍक्सेप्ट केलं, जेव्हा आपण फंडामेंटल राईट्सले आपल्या देशाच्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये, आपल्या कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीने अडॉप्ट केलं, तर असे काय फीचर्स आहे आपल्याला ते सुद्धा बघावं लागेल की कोणते कोणते फीचर्स आहे फंडामेंटल राईट्सचे. जे फीचर्स काय करते, वर्क करते, ते आपल्याला पाहावं लागेल. फॉर एक्झाम्पल बघा, जर फीचर्स पाहायला गेलं तर पहिले फीचर्स आहे की फंडामेंटल राईट्स जे आहे ना, यांनी पुढील गोष्टीची गॅरंटी दिलेली आहे. काही वैशिष्ट्य आहेत याचे, फीचर्स मीन्स वैशिष्ट्य. तर काही गॅरंटी दिल्या आहेत, जसं काही फंडामेंटल राईट्स तर फक्त आपल्या सिटीजनले, जे इंडियाचं जे व्यक्ती सिटीजन्स असं त्याला भेटलेले असते, आणि काही जर दुसऱ्या देशाचं सिटीजन असन, इट मीन्स एलियन असन, त्याला एलियन म्हटलं जाते, किंवा फॉरेनर असन. ओके, तर फॉरेनर असन तर फॉरेनरला सुद्धा काय केले जाते, ते राईट्स प्रोव्हाइड केले जाते. ओके, देन सगळे फंडामेंटल राईट्स, असं समजा की सगळे फंडामेंटल राईट्स ऍब्सोल्यूट नाही आहे, बट क्वालिफाईड आहे. हे टर्म लक्षात ठेवा की दे आर नॉट ऍब्सोल्यूट बट क्वालिफाईड. मीन्स प्रत्येकच फंडामेंटल राईट्स हा ऍब्सोल्यूट नाही आहे. असं की एखाद्याला राईट टू स्पीच दिलेला आहे, म्हणजे बोलण्याचा अधिकार, तो कोणता व्यक्ती काहीही बोलन असं बिलकुल नाही आहे. ओके, बोलत असताना काय करावं लागेल, त्याच्यावर काही रिस्ट्रिक्शन सुद्धा स्टेटनं काय केलेले आहे, इम्पोज केलेले आहे. म्हणून त्याला क्वालिफाईड म्हटलं जाते. क्वालिफाईड मीन्स की दायरा एक फिक्स केलेला आहे, की कोणत्या दायऱ्यापर्यंत तुम्हाला काय करता येईल, त्याचा यूज करता येईल, त्याचा वापर करता येईल, हा दायरा काय करून दिलेला आहे, फिक्स करून दिलेला आहे. ओके, देन आणि रिझनेबल रिस्ट्रिक्शन लक्षात ठेवायचं की त्याच्यावर काय आहे, रिझनेबल रिस्ट्रिक्शन आहे. ओके, एक however whether such a restriction are reasonable or not is to be decided by the court. Thus, they strike a balance between the rights of the individual and those of the society as a whole, between the individual's liberty and social control. बघा, कोणते राईट्स हे जस्टिसेबल राहील
म्हणजे कोणते रिस्ट्रिक्शन किंवा रिझनेबल रिस्ट्रिक्शन आहे किंवा नाही आहे एखादं जर लावलेलं असेल तर तर ते डिसाईड करण्याचा अधिकार कोणाला आहे? तो अधिकार आहे सुप्रीम कोर्टला. All of them are available against the arbitrary action of the state. However, some of them are also against the action of the private individuals. या राईट्स मध्ये बरेचसे राईट्स असे आहे जे स्टेट अगेन्स्ट द स्टेट आहे. काही राईट्स अगेन्स्ट द स्टेट आहे. अगेन्स्ट द स्टेट म्हणजे काय? का जर स्टेट असेल, इट मीन्स आपल्या देशाचं कॉन्स्टिट्यूशन आहे, अगेन्स्ट द स्टेट आहे. त्यांनी जर काही निर्णय केला, स्टेटनं जर एखादा लॉ बनवला असेल आणि लॉ जर फंडामेंटल राईटचं व्हायोलेशन करत असेल, याला अगेन्स्ट द स्टेट असं म्हटलं जाते. त्याच्या विरुद्ध सुद्धा अवेलेबल आहे. दुसरं अगेन्स्ट द प्रायव्हेट इंडिव्हिज्युअल्स. जर प्रायव्हेट इंडिव्हिज्युअल्स म्हणजे एखादा स्वतंत्र व्यक्ती असेल. फॉर एक्झाम्पल आर्टिकल 17 मध्ये आपल्याला ऍब्रोगेशन ऑफ अनटचेबिलिटी दिलेलं आहे, की अनटचेबिलिटी कोणीही पाळणार नाही हे दिलेलं आहे. बट जर कोणी अनटचेबिलिटीचं हे करत असेल, म्हणजे अनटचेबिलिटी तसं वागत असेल, तर प्रत्येक व्यक्तीला सुद्धा, इंडिव्हिज्युअलला सुद्धा काय केलेलं आहे, त्याच्या विरुद्ध सुद्धा काय केलेलं आहे, प्राप्त होते. म्हणजे आर्बिट्ररी ऍक्शन ते स्टेटचे असो, ते काही प्रोव्हाइड केले जाते. काही फंडामेंटल राईट्स त्याच्यासाठी सुद्धा आहे आणि काही फंडामेंटल राईट्स इंडिव्हिज्युअल व्यक्तीच्या सुद्धा बर्तावासाठी दिलेले आहे. सम ऑफ देम आर निगेटिव्ह कॅरेक्टर. काही तर निगेटिव्ह कॅरेक्टर सांगते, जसं काही काही राईट्स काय सांगते का असं करू नका, तसं करू नका, है की नाही. न करण्यासाठी काही उत्साह करते. काही राईट्स सांगते का असं नाही केलं पाहिजे, ते हे करते, ते सांगते. आणि काही राईट्स काय सांगते, तर काही राईट्स जे सांगते ते काय सांगते, काही पॉझिटिव्ह नेचरचे सुद्धा आहे. काही काय आहे, पॉझिटिव्ह नेचरचे सुद्धा त्याच्यामध्ये आहे. दे आर जस्टिफिएबल अलाउिंग अ पर्सन टू मूव्ह द कोर्ट फॉर देअर इन्फोर्समेंट इफ अँड दे व्हेन दे आर व्हायलेटेड. ज्याच्यामध्ये जे फंडामेंटल राईट्स आहे, जेही फंडामेंटल राईट्स आहे, ते फंडामेंटल राईट्स कसे आहे, जस्टिफिएबल आहे. मीन्स ते जर व्हायलेट झालं, त्याचं जर व्हायलेशन झालं तर इन्फोर्समेंट करण्यासाठी कुठं जाऊ शकता तुम्ही? सुप्रीम कोर्टमध्ये जाऊ शकता, म्हणजे पुन्हा प्राप्त करून घेण्यासाठी सुप्रीम कोर्टमध्ये जाऊ शकता. देन त्याच्यानंतर दे आर डिपेंडेंट अँड गॅरंटेड बाय द सुप्रीम कोर्ट. हेन्स द अग्रीव्ह पर्सन कॅन डायरेक्टली गो टू द सुप्रीम कोर्ट, नॉट नेसेसरी टू वे बाय वे ऑफ अपील. म्हणजे अपीलच्या मार्गाने न जाता ते डायरेक्ट काय करू शकते, आर्टिकल 32 च्या अंतर्गत डायरेक्ट तुम्ही सुप्रीम कोर्टमध्ये जाऊ शकता. जर त्याचं काय झालं असेल, व्हायलेशन झालं असेल, तर अग्रीव्ह पर्सनले अधिकार आहे. ज्याचं व्हायलेशन झालं तो डायरेक्ट सुप्रीम कोर्टमध्ये जाऊ शकते. नेक्स्ट, दे आर नॉट सॅक्रोसेंट. हे जे राईट्स तुम्हाला भेटले आहे, हे पार्लमेंट कडून काय नाही केलं जाऊ शकत, यांचा कर्टाईल नाही केला जाऊ शकत, रिपील नाही केलं जाऊ शकत. म्हणजे सॉरी, रिपील केल्या जाऊ शकते, कर्टाईल केल्या जाऊ शकते, म्हणजे ते कमी केल्या जाऊ शकते किंवा त्याच्यामध्ये काही कमतर जर काही असेल त्याचे चेंजेस केल्या जाऊ शकते. बट कुठपर्यंत कुठपर्यंत चेंजेस केल्या जाऊ शकते हे सांगितलेलं आहे आपल्याला खिशवानंद भारती केसमध्ये, ज्याच्यातून बेसिक स्ट्रक्चर थेअरी आली. इट मीन्स का बेसिक स्ट्रक्चर, कारण फंडामेंटल राईट हे आपल्या कॉन्स्टिट्यूशनचं काय बेसिक स्ट्रक्चर आहे आणि बेसिक स्ट्रक्चरचं व्हायलेशन होणार नाही. बेसिक स्ट्रक्चरचं व्हायलेशन होणार नाही याच्यासाठी काय सांगितलेलं आहे, फंडामेंटल राईट इतका बदल आपल्या देशाचं पार्लमेंट काय करू शकते, त्याच्यामध्ये करू शकते. म्हणजे फंडामेंटल राईट्स जे आपल्याला भेटलेले आहे परमनंट नाही आहे, याच्यामध्ये चेंजेस होऊ शकते, पण तितके चेंज होऊ शकते की ज्यामधून बेसिक स्ट्रक्चर थिअरीचं व्हायलेशन होणार नाही. ओके. देन त्याच्यानंतर 8 नंबरचं जर पाहिलं तर दे कॅन बी सस्पेंडेड ड्युरिंग द ऑपरेशन. हे इम्पॉर्टंट आहे बघा. जर देशामध्ये इमर्जन्सी लागलेली असेल, इमर्जन्सी असेल आपल्या देशामध्ये चालू, नॅशनल इमर्जन्सी असेल आणि नॅशनल इमर्जन्सीच्या काळामध्ये आर्टिकल 20 आणि आर्टिकल 21 हे दोन जे आर्टिकल आहे हे काय होत नाही, हे सस्पेंड होत नाही. सस्पेंड होत नाही म्हणजे हे चालूच राहते. याचे राईट्स हे दोन आर्टिकल सोडून बाकीचे सगळे राईट्स काय होते, सस्पेंड होते. फक्त काही कंडिशन सोडल्या तर, जर काही कंडिशन सोडल्या जसं आर्टिकल 19
हे केव्हा सस्पेंडेड होणार? जर ग्राउंड असेल इमर्जन्सी लावण्याचं, एक्सटर्नल ॲग्रेशन किंवा वॉर असेल, ज्यावर डिक्लेअर या दोन गोष्टीवरून जर इमर्जन्सी डिक्लेअर केली असेल, त्याच वेळेस काय केलं जाऊ शकत नाही. त्याच वेळेस फक्त आपण सस्पेंड होईल, ते म्हणजे हे आर्टिकल 19 सस्पेंड होईल, नाही तर अदर केसमध्ये आर्टिकल 29 सस्पेंड होणार नाही. इंटरनल किंवा जसं असं जर असेल, म्हणजे इमर्जन्सीचं जर ग्राउंड असं असेल की आर्म रिबेलियन, तर ते काय होणार नाही, सस्पेंड होणार नाही. इंटरनल इमर्जन्सी असेल तर सस्पेंड होणार नाही. द सस्पेन्शन ऑफ द फंडामेंटल राईट्स ड्युरिंग द नॅशनल इमर्जन्सी इज एक्सप्लेन इन अ डिटेल इन चॅप्टर 6 पर्यंत तोपर्यंत आपल्याला डिटेल ते पाचच आहे नॅशनल इमर्जन्सी. द स्कोप ऑफ द ऑपरेशन इज लिमिटेड बाय आर्टिकल 31. बघा, आर्टिकल 31A, आर्टिकल 31B, आर्टिकल 31C, हे तीन आर्टिकल जे 31 चे आहे, यांचा जो स्कोप आहे हा लिमिटेड केलेला आहे. फॉर एक्झाम्पल आर्टिकल 31A हे डिटेल मध्ये बघणारच आहे आपण. याच्यामध्ये इस्टेट, जर कोणाची प्रॉपर्टी जर ॲक्विजिशन करायची असेल, जर प्रॉपर्टी काय करायची असेल, ॲक्विजिशन जर प्रॉपर्टीचं करायचं असेल, तर आर्टिकल 31A च्या माध्यमातून काय करून लॉ बनवून काय केलं जातं, गव्हर्नमेंट ते प्रॉपर्टी घेऊ शकते. तर हे काय करण्यात आले, हे राईट्स काय करण्यात आले, लिमिटेड करण्यात आलेले आहे. आर्टिकल 31B, व्हायलेशन ऑफ द सर्टेन ऍक्ट्स अँड रेग्युलेशन्स इन्क्लुडेड इन द 9th शेड्यूल. खूप विवादास्पद शेड्यूल राहिले 9th शेड्यूल. बघा, 9th शेड्यूलचा जे हे आहे, पेन चालत नाही खूप वेळचं. 9th शेड्यूलचं जे वर्क आहे, ते 9th शेड्यूलचं वर्क कसं आहे, की 9th शेड्यूलचं वर्क असं आहे की जर एखादा ऍक्ट, कोणताही ऍक्ट जर 9th शेड्यूल मध्ये टाकला, तर 9th शेड्यूल मध्ये टाकल्यानंतर काय करू शकणार नाही, सुप्रीम कोर्ट त्याच्यावर ज्युडिशियल रिव्ह्यू करत नाही, सुप्रीम कोर्टाला करता येत नाही. बट आताच्या नवीन ऍक्ट म्हणजे सुप्रीम कोर्टच्या जजमेंट मध्ये सांगितलंय का जर बेसिक स्ट्रक्चरचं व्हायलेशन करत असेल तर मग ते रिव्ह्यू करू शकते, आणि बेसिक स्ट्रक्चरचं व्हायलेशन नसेल करत तर काय करू शकत नाही, ते अं, काय करू शकत नाही, तर रिव्ह्यू करू शकत नाही. ओके, तर हे नवीन लॉ आहे. देन बघा, द अप्लिकेशन टू द मेंबर ऑफ द आर्म फोर्सेस. या ठिकाणी एक पॉइंट लक्षात ठेवा. आर्टिकल 33 काय सांगते, आर्टिकल 33 सांगते का पार्लमेंट काय करू शकते, आपल्या देशाची पार्लमेंट लॉ करून जे आपले आर्मी पर्सनल आहे, आर्मी पर्सनल म्हणजे फोर्सवाले, फोर्समध्ये तुमचं पोलीस फोर्स वगैरे सगळं, यांचे जे राईट्स आहे की नाही, यांचे जे फंडामेंटल राईट्स आहे, यांचे फंडामेंटल राईट्स काय करू शकते, लिमिटेड करू शकते. म्हणजे याच्यावर काही रिस्ट्रिक्शन आणू शकते, यांच्यावर काय करू शकते, काही रिस्ट्रिक्शन इम्पोज करू शकते, इम्पोज करू शकते. तर ही गोष्ट सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. म्हणून तुम्ही पाहता की जसं आपल्या इथं पोलीस पर्सनल आहे, पोलीस लोकांना संघटना वगैरे स्थापन करण्याचा अधिकार नाही, आंदोलन करण्याचा अधिकार नाही, किंवा आर्मी पर्सनल असतात त्यांना सुद्धा हे गोष्टी करण्याचा, इंटेलिजन्स एजन्सी वाले असेल, नाही नाही, ते या सर्वांना काय हे राईट्स काय केले आहे, ऍब्रोगेट केलेले आहे. कशाने ते ऍब्रोगेट केलेले आहे, आर्टिकल 33 ने ऍब्रोगेट केलेले आहे. दुसरं एक या ठिकाणी बघा, जर मार्शल लॉ असेल, थोडस अर्थ समजून घ्या. मार्शल लॉचा होते आर्मी शासन, ठीक आहे, आर्मी शासन मीन्स मार्शल लॉ. म्हणजे जर एखादा भाग असेल त्या देशाचा आणि तिथं जर मार्शल लॉ जर लागू झालेला असेल, तर या ठिकाणचं जे काही शासन असते ते कोणाच्या ताब्यात असते, ते आर्मीच्या ताब्यात असते. ठीक आहे, चांगलं समजलं जात नाही की एखाद्या ठिकाणी मार्शल लॉ लागली, ही गोष्ट चांगली समजल्या जात नाही. बट मार्शल लॉ आणि एमर्जन्सी याच्यामध्ये डिफरन्स आहे बघा. एमर्जन्सी सिच्युएशन मध्ये काय होते, जसं आपल्या देशामध्ये इमर्जन्सी जेव्हा लागते, तर इमर्जन्सीच्या काळामध्ये काय होते की शासन जे असते, गव्हर्नन्स कोणाच्या ताब्यात असते, ते गव्हर्नमेंटच्या म्हणजे पॉलिटिकली जे आपण लोक निवडून देतो त्यांच्या ताब्यात असते. बट मार्शल लॉ ज्या वेळेस लागते, आर्मी शासन ज्या वेळेस लागते, त्यावेळेस ते आर्मीच्या पूर्ण कंट्रोलमध्ये असते. ओके, आर्मी कंट्रोलमध्ये असते.
कंट्रोलमध्ये असते. तर ह्या पॉइंट या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. देअर अप्लिकेशन कॅन बी रिस्ट्रिक्टेड व्हाईल मार्शल लॉ इज इन फॉर्म दी एनी एरिया. Martial law means military rule imposed under the abnormal circumstances to restore order. Article 34. It is different from the imposition of the national emergency. तर आर्टिकल 34 च्या तहत म्हणजे त्याच्या अंतर्गत अनुच्छेद 34 च्या अंतर्गत काय केलं जाते? आर्मी शासन लावलं जाते. म्हणजे असा एखादा भाग आहे ज्या भागाचं शासन करणं आता शक्य नाही. तिथं आर्मी शासन करणं म्हणजे तसे सर्कमस्टान्सेस बनलेले आहे. तर त्यावेळेस काय केलं जाऊ शकते? तिथं आर्मी इम्पोजिशन केलं जाऊ शकते. मोस्ट ऑफ देम आर डायरेक्टली इम्पोर्सेबल while a few of them can be enforced on the basis of a law made for giving effect to them. बघा काही आर्टिकल जे आहे फंडामेंटल राईट्स जे आहे, काही फंडामेंटल राईट्स कसे आहे का ते फंडामेंटल राईट्स डायरेक्ट इन्फोर्सेबल होते. डायरेक्ट इन्फोर्सेबल मीन्स की त्यांचं इन्फोर्सेबल जसं जसं संविधान लागू झालं, जसे ते फंडामेंटल राईट्सच्या त्या आर्टिकल्स मध्ये आले, त्यांचं इन्फोर्सेबल ते लागू झाले तसेच. बट काही आर्टिकल लागू करण्यासाठी, फॉर एक्झाम्पल आर्टिकल 17 आहे, जे काय सांगते? प्रोहिबिशन ऑफ अनटचेबिलिटी. मीन्स अनटचेबिलिटी म्हणजे छुआछूत, त्याला ते काय करते? रिस्ट्रिक्ट करते. तर त्याच्यासाठी काय केलेलं आहे गव्हर्नमेंटनं लॉ बनवले आहे. तर त्याच्यासाठी पार्लमेंट लॉ बनवून आणि मग त्या लॉ नुसार ते रेग्युलेट केल्या जाईल. तर या ठिकाणी काय समजते आपल्याला की आर्टिकल 35 काय सांगते बघा. Such a law can be made by the parliament and not by the state legislature so that uniformity throughout the country is maintained. बघा आर्टिकल 35 काय सांगते का जर काही काही असे फंडामेंटल राईट्स आहे जे सेल्फ एक्झिक्युटरी आहे, जसे संविधानात आले तसेच लागू झाले. बट काही असे आर्टिकल आहे, काही असे फंडामेंटल राईट्स आहे जे लागू करण्यासाठी कशाची गरज होती? आपल्याला लॉची गरज होती. आणि ते लॉ आर्टिकल 35च्या अंतर्गत फक्त पार्लमेंट इन्फोर्स करण किंवा पार्लमेंट मध्येच ते पास केल्या जाईल. ते स्टेट लेजिस्लेटिव्ह मध्ये पास होणार नाही. का? कशासाठी? कारण संपूर्ण देशामध्ये हे लॉ एकखट्टे लागू झाले पाहिजे, संपूर्ण देशामध्ये, ना की एखाद्या फक्त स्टेट पुरते ते मर्यादित असले पाहिजे. याच्यासाठी काय आहे? तर आर्टिकल 35 ना राईट दिलाय पार्लमेंटला का जर असे लॉ पारित करायचे असेल, असे लॉ इन्फोर्सेबल करायचे असेल तर त्याच्यासाठी काय आहे? तर त्याच्यासाठी फक्त पार्लमेंटला राईट आहे. बघा एक डेफिनेशन या ठिकाणी दिलेलं आहे का आपण आता बरेच वेळेस फंडामेंटल राईट स्टेट शब्द ऐकत आहे. तर स्टेटच्या डेफिनेशन मध्ये काय आहे? काय येणार? आणि इव्हन पुढं सुद्धा काय येणार आहे? स्टेटची डेफिनेशन येणार आहे. मग स्टेटच्या डेफिनेशन मध्ये आपल्याला काय पाहायचं आहे? कोणत्या गोष्टी इन्क्लूड होते स्टेटच्या डेफिनेशन मध्ये? हे खूप इम्पॉर्टंट आहे. आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये स्टेटची डेफिनेशन दिलेली आहे. स्टेट म्हणजे या ठिकाणी राज्य असा अर्थ होत नाही. राज्य असा अर्थ होते, पण जसं महाराष्ट्र स्टेट आहे, महाराष्ट्र राज्य म्हणतो आपण, महाराष्ट्र राज्य, एमपी स्टेट असं, तर तो स्टेट या ठिकाणी होत नाही. स्टेटचा अर्थ तुम्ही पॉलिटीच्या सायन्स मध्ये स्टेटच्या डेफिनेशन मध्ये कोणते कोणत्या गोष्टी येते तर या ठिकाणी दिलेल्या आहे. तर याची डेफिनेशन दिली आहे आर्टिकल 12 मध्ये, लक्षात ठेवायचं. ठीक आहे. आणि हे प्रत्येक याच्यासाठी आता कसे नाही स्टेबल राहील. हेच डेफिनेशन प्रत्येक याच्या भाग 4 आणि अदर पार्ट ऑल्सो बी इन्क्लुडेड इन दॅट, त्याच्यामध्ये सुद्धा काय राहील? ते सेम राहील. फॉर एक्झाम्पल पहिलं बघा इथं, जसं गव्हर्नमेंट अँड पार्लमेंट ऑफ इंडिया दॅट इज एक्झिक्युटिव्ह लेजिस्लेटिव्ह ऑर्गन ऑफ द युनियन गव्हर्नमेंट. जे पार्लमेंट आहे, गव्हर्नमेंट आहे आपल्या देशाचं, त्याच्यानंतर त्याचे एक्झिक्युटिव्ह पार्ट आहे, लेजिस्लेटिव्ह ऑर्गन आहे आणि युनियन गव्हर्नमेंट आहे. हे सगळेचे सगळे यानं कोणतेही निर्णय घेतले किंवा हे स्वतः हेच सगळे जे भाग आहे या ठिकाणी दिलेले, हे काय समजले जाते? हे सगळेच्या सगळे भाग काय समजले जाते? तर तुमच्या स्टेटच समजले जाते. ह्या सगळ्यांना काय समजले जाते? स्टेटच समजले जाते.
गव्हर्नमेंटला सुद्धा स्टेट समजल्या जाते, पार्लमेंटला सुद्धा स्टेट समजल्या जाते, एक्झिक्युटिव्हला सुद्धा स्टेट समजल्या जाते, लेजिस्लेटिव्ह ऑर्गनला सुद्धा काय समजल्या जाते, स्टेटच समजल्या जाते. गव्हर्नमेंट अँड लेजिस्लेचर ऑफ द स्टेट दॅट, आता हा जो स्टेट आहे बघा, गव्हर्नमेंट अँड लेजिस्लेचर ऑफ द स्टेट, हा जो स्टेट आहे याचा अर्थ राज्य होते, म्हणजे आपलं ते महाराष्ट्र राज्य असल्यासारखा अर्थ होते. तर हे जे लेजिस्लेचर आहे यांचं जे एक्झिक्युटिव्ह आहे, प्रत्येक राज्याचं लेजिस्लेटिव्ह ऑर्गन आहे, हे सुद्धा काय समजले जाते, गव्हर्नमेंट समजले जाते. ऑल लोकल ऑथॉरिटी दॅट दॅट इज म्युन्सिपाल्टी, पंचायत, डिस्ट्रिक्ट बोर्ड, इम्प्रुव्हमेंट टिश्यूज, ट्रस्ट, जे म्युन्सिपाल्टीज आहे, ऑल लोकल बॉडीज आहे, म्युन्सिपाल्टीज आहे, पंचायत आहे, डिस्ट्रिक्ट बोर्ड आहे, देन इम्प्रुव्हमेंट आहे, ट्रस्ट आहे, हे सगळे काय समजले जाते, स्टेटच्या डेफिनेशन मध्ये इन्क्लूड होते. ऑल अदर ऑथॉरिटीज दॅट इज statutory or the non-statutory authority like a LIC, ONGC, SAIL, these are also म्हणजे नॉन गव्हर्नमेंटल ऑथॉरिटी आहे, बट गव्हर्नमेंटचा याच्यामध्ये काय मोठ्या प्रमाणात हिस्सेदारी आहे, तर यांना सुद्धा काय समजले जाते, स्टेटच समजल्या जाते, म्हणजे स्टेटच्या डेफिनेशन मध्ये इन्क्लूड होईल. ओके, पुढं जर वायडरली याला थोडस मोठं करायचं झालं, ब्रॉडली जर समजून घ्यायचं असलं स्टेटच्या डेफिनेशनला, जसं गव्हर्नमेंट जर एखादं प्रायव्हेट हे असेल, म्हणजे प्रायव्हेट फर्म असेल, बट प्रायव्हेट असून सुद्धा गव्हर्नमेंटची हिस्सेदारी त्याच्यामध्ये खूप आहे. फॉर एक्झाम्पल, एखादी कंपनी आहे, आणि या कंपनीमध्ये गव्हर्नमेंटची हिस्सेदारी आहे. सपोज आपण 51% गव्हर्नमेंट आणि 51% प्रायव्हेट पर्सन असं म्हणू, तर या कंपनीनं जेही काही, हे कंपनी सुद्धा स्टेटच्या डेफिनेशन मध्ये काय होऊन जाईल, इन्क्लूड होऊन जाईल. ओके, या ठिकाणी सांगितलेलं आहे अकॉर्डिंग टू द सुप्रीम कोर्ट, इव्हन अ प्रायव्हेट बॉडी, ते सांगितलंय प्रायव्हेट बॉडी जर गव्हर्नमेंटचं काम करत होते, मीन्स एखादी प्रायव्हेट बॉडी आहे जे काम कोणाचं करत आहे, गव्हर्नमेंटचं काम करत आहे, प्रायव्हेट बॉडी असून सुद्धा काय करत आहे, गव्हर्नमेंटचं वर्क करत आहे, तर हे सुद्धा कशाच्या डेफिनेशन मध्ये, हे सुद्धा स्टेटच्या डेफिनेशन मध्ये इन्क्लूड होईल. त्याच्यानंतर आहे एक महत्वाचा आर्टिकल, आर्टिकल 30. आर्टिकल 30 हे का महत्वाचं आहे, कारण याचा सरळ सरळ संबंध आहे तुमच्या ज्युडिशियल रिव्ह्यूला. जर फंडामेंटल पार्लमेंटनं, है ना, स्टेटच्या डेफिनेशन मध्ये आपण काय काय ते पाहिलंच आहे, जर पार्लमेंटनं एखादा लॉ बनवला, जो लॉ काय करत आहे, फंडामेंटल राईट्सचं व्हायोलेशन करत आहे, फंडामेंटल राईट्सचं काय करत आहे, व्हायोलेशन करत आहे. पार्लमेंटने एखादा लॉ बनवला जो फंडामेंटल राईटचं काय करत आहे, व्हायोलेशन करत आहे, आणि व्हायोलेशन करत असल्या कारणानं, ओके, व्हायोलेशन करत असल्यानं ज्या पर्सनचं काय होत असन, फंडामेंटल राईट्स व्हायोलेट झालेलं असून तो डायरेक्ट सुप्रीम कोर्टमध्ये जाऊ शकते, किंवा सुप्रीम कोर्ट स्वतः एखादा लॉ पार्लमेंटनं पास केलेला त्याचा रिव्ह्यू करू शकते की तो कॉन्स्टिट्यूशनच्या अपोजिट आहे, जसं कॉन्स्टिट्यूशनचं जे बेसिक स्ट्रक्चर त्या बेसिक स्ट्रक्चरच्या अपोजिट आहे की त्याला व्यवस्थित आहे. जर अपोजिट असेल तर ज्युडिशियल रिव्ह्यूच्या अंतर्गत त्याले वाईड ठरवण्याचा जो राईट आहे, हा कोणाला आहे, हा राईट आहे आपल्या सुप्रीम कोर्टला. ओके, तर हेच या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. तर हा जो राईट भेटलेला आहे आर्टिकल 32 च्या अंतर्गत सुप्रीम कोर्टला भेटलेला आहे, आणि हायकोर्टला सुद्धा असे राईट्स आहे जे हायकोर्ट काय करू शकते, 226 आर्टिकलच्या अंतर्गत फॉलो करू शकते याले. ठीक आहे, मग लॉच्या टर्म मध्ये काय आहे ते इथं थोडस एक कॉन्स्टिट्युशनल टर्म आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. द टर्म ऑफ लॉ इन द आर्टिकल 30 has been given a wide connotation so as to include the following, की या लॉ या शब्दाचं खूप महत्व आहे. पुढे जसं जसं आपण जाऊ
तर तुम्हाला समजेल की लॉ या महत्वाचं काय, लॉ या वर्डचं काय महत्व आहे आणि इतकं जोर आपण का देत आहे त्याच्यावर. तर लॉ या वर्ड्स मध्ये जर स्टेटच्या डेफिनेशन मध्ये खूप साऱ्या गोष्टी इन्क्लूड होतात, त्या लॉ या गोष्टीमध्ये सुद्धा काही गोष्टी इन्क्लूड होते डेफिनेशन मध्ये लॉच्या. फॉर एक्झाम्पल, परमनंट लॉ इनेक्टेड बाय द पार्लमेंट अँड स्टेट लेजिस्लेचर. Temporary law, like the ordinance issued by the president or the state governance. जर पार्लमेंटनं काही लॉ, परमनंट लॉ इनेक्टेड केले असेल किंवा स्टेट लेजिस्लेचरनं जर काही लॉज इनेक्टेड केलेले असेल, म्हणजे पारित केलेले असेल, तर ते लॉ सुद्धा लॉच्या याच्यामध्ये. टेम्पररी लॉ जर केलेले असेल, ऑर्डिनरी लॉ केलेले असेल, तर हे लॉ सुद्धा काय होईल याच्यामध्ये येईल. स्टॅट्युटरी इन्स्ट्रुमेंट इन द नेचर ऑफ द डेलिगेशन लेजिस्लेचर, जसं एक्झिक्युटिव्ह लेजिस्लेशन, ऑर्डनन्स, बाय लॉ, रूल्स, रेग्युलेशन्स, नोटिफिकेशन्स, ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये येईल. म्हणजे स्टॅट्युटरी जे साधे जे काही इन्स्ट्रुमेंट आहे, गव्हर्नमेंटचे जे इन्स्ट्रुमेंट असते, जसं गव्हर्नमेंटने एखाद्या वेळेस एखादं ऑर्डनन्स पास केलं, एखादं बाय लॉ म्हणून एखादा रूल्स काढला, रेग्युलेशन काढलं, नोटिफिकेशन दिलं, तर ही सुद्धा इन्क्लूड केल्या जाते, लॉ समजल्या जाते. नॉन लेजिस्लेटिव्ह सोर्सेस ऑफ लॉ, that is custom or uses having a force of law. जे जर काही कस्टम असेल, जर काही परंपरा चालत असेल किंवा काही युजेस असेल, है ना, ज्या त्यांना सुद्धा, त्यांचा सुद्धा वापर लॉ समजला जाईल, त्यांना सुद्धा लॉ समजला जाईल. जर एखादी परंपरा चालू असेल तर ती सुद्धा लॉज कन्सिडर केल्या जाईल. ओके. तर हे लॉच्या डेफिनेशन मध्ये सगळ्या गोष्टी या ठिकाणी येते. डज नॉट ओनली द लेजिस्लेशन बट any of the above can be changed in the court as a violating the fundamental rights, hence can be declared void. पहा. या ठिकाणी बघा काय सांगितलेलं आहे का, जर एखादं कोणतंही वर्त दिलेलं जे काही कस्टम असेल, जे लॉच्या डेफिनेशन मध्ये सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत, ह्या सगळ्या काय करू शकते कोर्ट, सुप्रीम कोर्ट काय करू शकते, चेंज करू शकते, जर ते अगेन्स्ट असेल. कशाच्या अगेन्स्ट असेल? जर ते अगेन्स्ट असेल फंडामेंटल राईट्सच्या. ओके. आर्टिकल 30 declares that the constitution amendment is not, हे इम्पॉर्टंट आहे बघा, इथे थोडस लक्ष द्या की आर्टिकल 30 डिक्लेअर करते that the constitutional amendment is not the law, hence cannot be changed. However, the Supreme Court held the Keshwananda Bharati case 1973 that the constitutional amendment can be changed on the ground that it violates the fundamental rights that form a part of the basic structure of the constitution, hence can be declared as void. थोडस एक कन्सेप्ट या ठिकाणी आहे, जी पुढे लॉ समजण्यासाठी इम्पॉर्टंट आहे किंवा पुढचे आर्टिकल समजण्यासाठी इम्पॉर्टंट आहे, की जर आर्टिकल 30 काय सांगते का जे काही कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट आहे, जे आर्टिकल 368 च्या अंतर्गत कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट है ना, पार्ट 20 मध्ये आपल्या इन्क्लूड आहे, पार्ट 20 मध्ये. तर जे 368 च्या अंतर्गत कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट केली जाते इज नॉट अ लॉ अँड हेन्स कॅन नॉट बी चेंज. ते लॉ नाही आहे, ते लॉ समजल्या जाणार नाही आणि त्यामुळं काय केलं जाणार नाही, ते चेंज केल्या जाणार नाही. इट मीन्स आर्टिकल 30 जे 368 च्या अंतर्गत जे कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट होते ते लॉ समजले जाणार नाही आणि त्याच्यामध्ये चेंज होणार नाही. बट सुप्रीम कोर्टनं केशवानंद भारती केसमध्ये असं सांगितलेलं आहे. सिम्पली इथे या ठिकाणी समजून घ्या का आर्टिकल 30 वेगळा आहे, आर्टिकल 30 वेगळा आहे आणि आर्टिकल 368 वेगळा आहे. हे दोन वेगवेगळ्या गोष्टी आहे असं कोण सांगितलेलं आहे, आपल्या कॉन्स्टिट्यूशननं सांगितलेलं होतं. बट जे केशवानंद भारती केस झालं, या केशवानंद भारती केसमध्ये सुप्रीम कोर्टनं सांगितलं का आर्टिकल 30 आणि आर्टिकल 368 काय आहे, एकच आहे. बट एक टर्म दिली ते म्हणजे बेसिक स्ट्रक्चर थिअरी. का बदल तर करू शकते पण पूर्ण याच्यामध्ये बदल करण्याचा काही नाहीये, राईट्स नाहीये. पूर्ण याच्यामध्ये बदल करण्याचा राईट्स नाहीये. बदल करता येईल पण कोणत्या भागात करता येईल, ज्या भागात जो भाग कॉन्स्टिट्यूशनचा जो भाग बेसिक स्ट्रक्चरले
व्हायलेट करत असेल त्याच्यातच बदल करता येईल, बाकीच्या भागामध्ये करता येणार असा निर्णय 1973च्या केशवानंद भारती केसमध्ये दिलेला आहे. तर हे या ठिकाणी आपण समजलं पाहिजे. थोडस काही कन्सेप्ट या ठिकाणी समजून घ्यावं लागेल. ते म्हणजे काय, बघा कोणते राईट्स भारतीयांना भेटलेले आहे, आपल्या देशाच्या सिटीजनला अवेलेबल आहे, आणि कोणते राईट्स दुसऱ्या देशाच्या म्हणजे फॉरेनर व्यक्तीला भेटलेले आहे, हे थोडंसं समजून घ्यावं लागेल या ठिकाणी. जेव्हा आपण डिटेलमध्ये पुढे जाऊ तर ते तर डिटेलमध्ये समजणच, बट या ठिकाणी थोडंसं समजून घ्यावं लागेल. जसं सिटीजनला जे भेटलेले आहे, फॉर एक्झाम्पल ते प्रोहिबिशन ऑफ डिस्क्रिमिनेशन ऑन द ग्राउंड ऑफ रिलिजन, रेस, कास्ट, सेक्स अँड बर्थ ऑफ प्लेस. आर्टिकल 15 आहे आपल्या कॉन्स्टिट्यूशनचं. ते सांगते की रिलिजनच्या, वंशाच्या, कास्टच्या, सेक्सच्या, प्लेस ऑफ बर्थ, एखाद्याचा जन्म बा एखाद्या ठिकाणी झाला या कारणावरून त्यांच्यामध्ये डिस्क्रिमिनेशन करता येणार नाही, भेदभाव करता येणार नाही. बट हा अधिकार फक्त भारतीयाला भेटलेला आहे. जर फॉरेन व्यक्तीच्या याच्यामध्ये जर गव्हर्नमेंट काही बदलाव करत असेल, एखादा फॉरेनर व्यक्ती आहे आणि त्याच्या याच्यावर जर गव्हर्नमेंट काही बदलाव करत असेल, तर तो करण्याचा अधिकार त्यांना आहे. ठीक आहे. तर हा अधिकार जो आर्टिकल 15 आहे, हा फक्त कोणाला आहे, तो फक्त या ठिकाणी आपल्याला दिसून येते, तो फक्त कोणाला भेटलेला आहे, तो फक्त भारतीय व्यक्तींनाच भेटलेला आहे, बाकी दुसऱ्याला भेटलेला नाही. त्याच्यानंतर इक्वालिटी ऑफ ऑपॉर्च्युनिटी इन द मॅटर्स ऑफ पब्लिक एम्प्लॉयमेंट. आर्टिकल 60 सांगते की जर गव्हर्नमेंट नोकरी असेल त्याच्यामध्ये इक्वालिटी, जे ऑपॉर्च्युनिटी आहे ना, ते इक्वल संधी दिल्या जाईल त्यांना एम्प्लॉयमेंटमध्ये, गव्हर्नमेंटच्या नोकऱ्यांमध्ये. पण हा अधिकार फक्त भारतीय लोकांना आहे, तो तिथच्या लोकांना, फॉरेनर लोकांना नाही दिलेला आहे. ठीक आहे. प्रोटेक्शन ऑफ 6 राईट रिगार्डिंग फ्रीडम. आर्टिकल 19 मध्ये काही 6 प्रकारचे राईट्स आपल्याला दिलेले आहे, जे फ्रीडम ऑफ स्पीचशी संबंधित आहे, है ना. म्हणजे बोलण्याच्या स्वातंत्र्याशी संबंधित आहे किंवा आणखी स्वातंत्र्याशी संबंधित आहे. जसं स्पीच अँड एक्सप्रेशन आहे, असेंब्ली आहे, असोसिएशन आहे, मुवमेंट आहे, रेसिडेंट आहे आणि प्रोफेशन आहे. हे सगळे राईट्स भारतीयांना अवेलेबल आहे. प्रोटेक्शन ऑफ लँग्वेज, स्क्रिप्ट, कल्चर ऑफ मायनॉरिटी, आर्टिकल 29च्या अंतर्गत हे सुद्धा या पेपरमध्ये विचारलेलं आहे. तर इथं जो ध्यानपूर्वक लक्ष ठेवायचं का, जे लँग्वेज आहे, स्क्रिप्ट आहे, स्क्रिप्ट म्हणजे लिपी होते, लँग्वेज म्हणजे भाषा होते. कल्चर ऑफ मायनॉरिटी, जे आदिवासी लोक वगैरे असते किंवा संख्येनं कमी असणारे लोक जे असते, त्यांचं जे कल्चर आहे, ह्या सगळ्यांचं जपवणूक करण्याचा अधिकार त्यांना, पण हा फक्त भारतीय लोकांनाच भेटलेला आहे आर्टिकल 29च्या अंतर्गत. The rights of the minority to establish and administer educational institution. आर्टिकल, जर मायनॉरिटीला राईट्स दिले का ते एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन इस्टॅब्लिश करू शकते आर्टिकल 30च्या अंतर्गत. ओके. आर्टिकल 30च्या अंतर्गत ते इस्टॅब्लिशमेंट करू शकते, बट हे भारतीय लोकांनाच अवेलेबल आहे. तर ह्या गोष्टी तुम्हाला आर्टिकल 50, आर्टिकल 60, 90, 29 आणि 30, 29 आणि 30 वर क्वेश्चन विचारला गेलेला आहे, तर हे लक्षात ठेवा बरोबर. देन इक्वेलिटी, बघा एक कन्सेप्ट आहे, ते आपल्याला राईट टू इक्वेलिटी मध्ये डिटेलमध्ये पाहायचं आहे, बट या ठिकाणी आर्टिकल 40 मध्ये सांगितलेलं आहे का इक्वेलिटी बिफोर द लॉ अँड इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ. ही कन्सेप्ट भारतीय नागरिकांना सुद्धा लागू आहे. म्हणजे इक्वेलिटी बिफोर द लॉ, लॉच्या समोर सगळे इक्वल. जर लॉ गव्हर्नमेंटने एखादा पारित केलेला असेल तर, आणि रूल्स नियम जर काढले असेल, तर तो भारतीय व्यक्ती असो की फॉरेनर असो, दोघांनाही सारख्या प्रमाणात काय केलं जाईल, ते ट्रीट केल्या जाईल. त्या लॉनं काय केलं जाईल, त्यांना ट्रीट केल्या जाईल. ते इक्वेलिटी बिफोर द लॉ अँड इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ मीन्स का, जर एखादा लॉ असेल ज्याचं संरक्षण भारतीयांनाही भेटत असेल आणि दुसऱ्या व्यक्तींना सुद्धा भेटेल, म्हणजे लॉनं जे प्रोटेक्शन भेटायला पाहिजे ते दोघांनाही भेटेल. तर आर्टिकल 40 सांगते, आपण डिटेलमध्ये पुढच्या याच्यात बघणारच आहे. प्रोटेक्शन इन रिस्पेक्ट ऑफ कन्व्हिक्शन ऑफ ऑफेन्स. जोपर्यंत एखादा गुन्हा सिद्ध होत नाही, तोपर्यंत त्याला सजा दिल्या जाणार नाही, हे आर्टिकल 20 सांगते. तर हे भारतीयाला सुद्धा अवेलेबल आहे, फॉरेनरला सुद्धा अवेलेबल आहे. ओके. इथं सांगितलं काय, फंडामेंटल राईट्स अवेलेबल टू बोथ सिटीजन, एक इंडियन असो की फॉरेनर असो, तर हे दोघांनाही अवेलेबल राहील. देन आर्टिकल 21, जे प्रोटेक्शन ऑफ लाईफ अँड पर्सनल लिबर्टी बद्दलच्या गोष्टी सांगते. याच्यामध्ये खूप सारे रबरासारखा आर्टिकल आहे, खूप साऱ्या गोष्टी सुप्रीम कोर्टने याच्यात इन्क्लूड केलेल्या आहे, ते आपल्याला बघावं लागेल, लांबच जाते.
देन राईट टू एलिमेंटरी एज्युकेशन, आर्टिकल 21A. बघा हे जे कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट आहे त्या कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट करून हे आर्टिकल टाकलेलं आहे, ज्याच्या माध्यमातून एलिमेंटरी एज्युकेशन काय करण्यात आलेलं आहे, राईट्स, फंडामेंटल राईट्स बनवण्यात आलेलं आहे. प्रोटेक्शन अगेन्स्ट अरेस्ट अँड डिटेन्शन इन सर्टेन केसेस. काही केसेसमध्ये प्रोटेक्शन जर अरेस्ट केल्या जात असेल किंवा डिटेन्शन, डिटेन्शन म्हणजे कैद करून ठेवणं, तर अरेस्ट आणि डिटेन्शन करण्यापासून काय करण्यात आलेलं आहे, प्रोटेक्शन देण्यात आलेलं आहे. आर्टिकल 22 च्या याने काय करण्यात आलेलं आहे, तर तर काय करण्यात आलंय, त्यांना प्रोटेक्शन देण्यात आलेलं आहे. प्रोहिबिशन ऑफ ट्रॅफिक इन ह्युमन बीइंग्स अँड लेबर फोर्स. जसं माणसांचा व्यापार करणं, माणसाले खरेदी विक्री करणं माणसांची, किंवा जबरदस्तीनं काम करून घेणं आणि पैसे नाही देणं, या सगळ्या गोष्टी आर्टिकल 23 मध्ये दिल्या आहेत. आता असं तर नाही की भारतीय व्यक्तीला दिलेला असेल आणि दुसऱ्यांना दिलेला नसेल, तर ह्या दोघांनाही दिलेला आहे. है ना, कॉमन सेन्स आहे, कुठं कुठं वापरायचं आहे. असं काही भारतातल्या लोकांना विकू नका, दुसऱ्या इकडल्या लोकांना आणायला विकून टाका असं तर नाही होणार. तर हे सुद्धा आपल्याला इथं ध्यानपूर्वक ऐकावं लागेल. प्रोहिबिशन ऑफ एम्प्लॉयमेंट इन चिल्ड्रन्स इन फॅक्टरीज. जसं चिल्ड्रन्स आहे, छोटे छोटे बाळ आहे, यांना फॅक्टरीज मध्ये काम करण्यापासून प्रोहिबिट केलेलं आहे, मनाई केलेलं आहे. तर या ठिकाणी आपल्याला बघावं लागेल की असंच नाही की आपल्या देशातल्या बालकांना ठेवायचं आणि दुसऱ्या देशातल्यांना फॅक्टरीज मध्ये काम करायला लावायचं. तर असं तर नाही होऊ शकत. तर आर्टिकल 40 सुद्धा दोन्ही यांना काय केलंय, प्रोटेक्शन देते. फ्रीडम ऑफ कन्सायन्स अँड फ्री प्रोफेशन प्रॅक्टिस अँड प्रोपगेशन ऑफ द रिलिजन. धर्माचा प्रचार करणं, धर्म ऍक्सेप्ट करणं, त्याची प्रॅक्टिस करणं, पूजा करणं, तसे कपडे घालणं, दाखवणं, त्याचा प्रचार करणं, हे सगळे राईट्स भारतीयाला, भारतीय दुसऱ्या व्यक्तीला सुद्धा दिलेला आहे. फ्रीडम टू मॅनेज रिलिजियस अपियर. धर्माचा, एखाद्या धर्माचा जर कारभार, जसं शीख धर्माचं जर असेल, हिंदू मंदिर असेल, तर ते मंदिराचे जे कारभार आहे तिचे हिंदू लोकच पाहिजे, मस्जिदीचा कारभार मुस्लिम लोक पाहिजे. तर हे सगळे जे रिलिजियस अफेअर पाहण्याचं जे काही मॅनेजमेंट वगैरे त्याचं पाहण्याचं जे हे आहे, ते आर्टिकल 20C च्या अंतर्गत भारतीय व्यक्तींना सुद्धा राईट आहे, दुसऱ्या देशातल्या सुद्धा व्यक्तींना राईट आहे. फ्रीडम फ्रॉम पेमेंट ऑफ टॅक्सेस फ्रॉम प्रमोशन ऑफ एनी रिलिजन्स. धर्माचं प्रमोशन करण्यासाठी टॅक्सेस लावले जाऊ शकत नाही. आणि याच्यावर काय करण्यात आलेलं आहे, आता बघा जसं त्या जुन्या पास्ट मध्ये जसं मेडायवल हिस्ट्री जर पाहिली, तुम्हाला आपल्याला दिसून येते की जसं जिझिया कर धर्मावर लावले होते. पूजापती करायचं तुम्हाला काय, हिंदू लोकांवरच तो कर लावले जातो. तर धर्माच्या प्रमोशनसाठी, त्या गोष्टी, तशा गोष्टी टाळण्यासाठी धर्माच्या प्रमोशन साठी काय केलेलं आहे का, हे केलं जाऊ शकत नाही, म्हणजे टॅक्सेस लावले जाऊ शकत नाही. तर हे आर्टिकल 27 मध्ये. फ्रीडम फ्रॉम अटेंडिंग रिलिजियस इन्स्ट्रक्शन और वर्शिप इन अ सर्टेन एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन. आर्टिकल 28 च्या अंतर्गत एखाद्या अं, जर एखादी एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन असेल, शाळा असेल, तर त्या शाळामध्ये कोणावर जबरदस्ती केल्या जाऊ शकत नाही, है ना. स्कूल कॉलेजेस मध्ये कोणालाही धार्मिक याच्यासाठी जबरदस्ती केली, याच्यात कॅटेगरी पडते, बट जबरदस्ती केल्या जाणार नाही. मग ते भारतीय व्यक्ती असो की तो फॉरेनर व्यक्ती असो, कोणावरही जबरदस्ती केल्या जाणार नाही. तर आर्टिकल 40, 20, 21, 21A, 22, 23, 24, 25, 26, 27 आणि 28, हे सगळे आर्टिकल काय ठेवायचे, लक्षात ठेवायचे. कुठे कुठे आपलं एक बेसिक आपली समजदारी यूज करायची, की आपल्याला बाबा हे असं करायचं आहे, की हे यालाही लागू होऊ शकते, ते त्यालाही लागू होऊ शकते. अशा सेन्सनं लक्षात ठेवायचं नाही, त्याचे लक्षात राहणार नाही ते. आणि रिव्हिजन करायची आहे या पुस्तकावरून. खूप सुंदर पुस्तक आहे. कोणतं? एम लक्ष्मीकांतचं. तुम्ही याला रिफर करू शकता. ज्या पुस्तकातून समजत असेल ते पुस्तक तुम्ही रिफर करा. कन्सेप्ट समजण्यावर फोकस करा आणि व्यवस्थित समजून घ्या. पुढचे जे काही सिरीज आहे त्या सुद्धा आपण बघू, जसं जसा वेळ भेटते तसे तसे प्रयत्न करू आणण्याचा. उद्यापासून करंट अफेअरचं एक सिरीज चालवण्याचा प्रयत्न करू, न्यूज वगैरेचा. जे काही मुद्दे इम्पॉर्टंट वाटत असेल ते ते आणण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे, या ठिकाणी थांबू. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला शेअर सुद्धा करा. व्हिडिओ थोडासा लांब आणि लेंथी होत असेल, बट टॉपिकच खूप मोठे मोठे आहे. डिटेलमध्ये नाही सांगितलं तर समजत नाही, त्याच्यासाठी आपल्याला ते मोठे करावं लागते, थोडेसे त्यांचं डिटेलमध्ये बघावं लागते. ओके, तर या ठिकाणी आपण थांबू. थँक्यू व्हेरी मच.